गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलत नाहीत, परंतु बातमी काय होती की श्रीदेवीचा मृत्यू हा दारू पिऊन झाला. दारूच्या नशेत असताना त्या टबमध्ये काहीतरी त्या काय बुडाल्या. अशा प्रकारची व्यक्ती ज्या वेळेला जाते त्यांचा मृतदेह तुम्ही राष्ट्राच्या ध्वजामध्ये गुंडाळून तुम्ही त्याचा अंतिम संस्कार करता. ही चूक संपूर्णपणे महाराष्ट्र सरकारची आहे. अनेकांनी सुरुवातीला सांगितलं की म्हणे नाही, म्हणे पद्मश्री असलेल्या माणसाला म्हणे राष्ट्रध्वजामध्ये गुंडाळतात. झूट. एवढी मोठी चूक केल्यानंतर देखील सरकारबद्दल काही बोलायचं नाही, सरकारबद्दल काही लिहून येत नाही, त्यांच्याबद्दल काही टीका होत नाही. फक्त एवढ्याच्या बातम्या येणार, संपला विषय. मला आज अनेक विषय बोलायचे, त्यातला अजून एक महत्वाचा प्रमुख मुद्दा, आणि तो म्हणजे आपल्या देशामधला आजचा जो मीडिया आहे, जी टेलिव्हिजन चॅनल्स आहेत आणि वर्तमानपत्र आहेत, त्यांच्यामध्ये काय चाललंय. इतरांच्या बाबतीत रकानेच्या रकाने भरून देणार. हे आपलेच आहेत, हे नाही त्यांचे मालक, हे आपलेच आहेत. इतर कोणी केलं की रकानेच्या रकाने. मागे मला अजून आठवतंय ते मुख्यमंत्री विलासराव देशमुख त्यावेळेला होते. त्यावेळेला तिथे त्या ताजमध्ये काय ते अतिरेक्यांनी हल्ला बिल्ला केला ताज हॉटेलमध्ये. नंतर विलासराव देशमुख ते काहीतरी पाहायला गेले. पाहायला जाताना त्यांच्याबरोबर जी लोक होती त्याच्यामध्ये तो रामगोपाल वर्मा होता. केवढी टीका, केवढ्या लिहिल्या गेल्या गोष्टी, केवढ्या चॅनलवरती त्या गोष्टी दाखवल्या गेल्या. बरं, आमच्याकडे चॅनलवाल्यांना काय असतं, ते एक क्लिप मिळाली तेवढी, ये देखो रामगोपाल वर्मा, ये देखो रामगोपाल वर्मा, ये देखो, परत सर्कल करणार, ये देखो रामगोपाल वर्मा. पण जेवढ्या गोष्टी आज या सरकारकडनं घडतायत त्याच्याबद्दल कोणी ब्र काढायला तयार नाही. आत्ता मला संध्याकाळी आलेली बातमी आहे, झी न्यूज मधला एक त्यांचा न्यूज काहीतरी प्रोड्युसर का काहीतरी, काय नाव त्याचं, विश्वदीपक, याने आज राजीनामा दिलाय. राजीनामा कशासाठी दिलाय तर त्याने सांगितलं की ही सगळी चॅनल, सगळा मीडिया हा सगळा सरकार कंट्रोल करतोय. सरकार ठरवतोय की बातम्या कोणत्या द्यायच्या, कशा द्यायच्या, काय द्यायच्या. बातम्या सरकारच्या बाजूनेच आल्या पाहिजेत. सरकारच्या विरोधात बातम्या येता कामा नयेत. आल्या तर नावापुरता एखादी बातमी द्या, विषय संपवून टाका. सगळ्या मालकांना सांगितलं गेलेलं आहे. नाही तर काय करणार, ह्यांनी तर राजीनामा दिलाय. मला माहिती आहे कित्येक ठिकाणी काही चॅनल्समध्ये आणि काही वर्तमानपत्रांमध्ये पत्रकारांना काढून टाकले गेले, संपादकांना काढून टाकले गेले. कोणी सांगितलं? केंद्र सरकार. म्हणजे कोण? मोदी आणि शाह, खास करून ते अमित शाह. त्यांच्या विरोधात जर समजा तुम्ही बातम्या दिल्यात तर तुमच्या जाहिराती बंद करून टाकणार. तुम्हाला कोणी जाहिराती देणार नाहीत. जे संपादक, उपसंपादक, जे पत्रकार आहेत, याला सांगितलं जातं की याच बातम्या द्यायच्या, इतर विरोधातल्या बातम्या द्यायच्या नाहीत, टाकायच्या नाहीत. फक्त अगदीच लोकांना खोटं वाटू नये म्हणून एखाद दुसरी बातमी टाका विरोधातली, पण ती एखाद दुसरीच. 100 बातम्या बाजूनी पाहिजेत. कोणत्या देशात जगतोय आपण? ही आणीबाणी नाही तर काय आहे?
श्रीदेवीची बातमी जितक्या वेळा टेलिव्हिजन चॅनलवरती दाखवली त्याच्यावरती किती रिपोर्ट झाले. तितक्या वेळेला जस्टिस लोयांचा खून जो झाला त्याच्या बातम्या दाखवल्या का हो? तोही मृत्यू संशयास्पदच. आता ती केस एका महिला जज हायकोर्टातल्या त्यांच्याकडे दिली गेली. त्या कोणाचं ऐकणाऱ्यातल्या नव्हत्या आणि त्या कोणाचं ऐकणाऱ्यातल्या नव्हत्या म्हणून एकटीला काढून टाकू नये, बाजूला ट्रान्सफर करू नये म्हणून जवळपास 101 जजेसच्या ट्रान्सफर केल्या महाराष्ट्रामध्ये. विचारपूस करता वरतून कळलं की नाही, वरून सांगितलंय. एकच जर समजा काढलं तर संशय निर्माण होईल, त्याच्यामुळे अजून बाकीच्यांना पण काढून टाका. काय चाललंय काय? आणि हवा तसा निर्णय कोर्टामधनं आपल्याला पाहिजे तसा निर्णय आपण घेऊ शकतो. वृत्तपत्रांचं, टेलिव्हिजन चॅनलचं स्वातंत्र्य त्यांनी हिरावून घेतलं. हायकोर्टाचं, सुप्रीम कोर्टाचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं. ते मागच्या वेळेला ते 4 जजेस सुप्रीम कोर्टाचे ते हेच सांगत होते. ते न्यायाधीश देखील हेच सांगत होते की आमच्यावरती दबाव येतोय, सरकारचा दबाव येतोय. हे सगळं तंत्र जे आहे ना, हे सगळं तंत्र तुम्ही काहीतरी ॲडॉल्फ हिटलर ठेवायचं नाही तर संपवून टाकायचं. हे सध्या सतत उद्योग सुरू आहेत या देशामध्ये. माझा जो राग आहे ना नरेंद्र मोदींवरती तो या गोष्टींसाठी आहे. एक तर लोकांशी खोटं बोलायचं आणि त्यात हे उद्योग करायचे. आपल्याला कदाचित कल्पना नसेल, परंतु हे आत्ता आलेल्या ज्या काही चित्रपट आहेत ना, पॅडमॅन, टॉयलेट एक लव्ह स्टोरी का काहीतरी प्रेमकथा, या गव्हर्नमेंट पार्टी स्पॉन्सर्ड चित्रपट आहेत. आपल्याला कल्पना नसेल. आणि हे करणारे अक्षय कुमार, आत्ताच्या काळातले मनोज कुमार, भारत बनायला चालले. भारत लगेच त्याची फोड करायला सुरुवात केली. आज जो माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय, परवा दिवशीच माझ्याकडे आपले धर्मा पाटील जे गेले, ज्यांनी आत्महत्या केली, त्यांचा मुलगा येऊन गेला माझ्याकडे. आज खरं तर तो येणार होता, पण तो आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालाय. त्याला टायफॉइड झालाय आणि खरा टायफॉइड. तो आज खरं तर इथे येणार होता. या शेतकऱ्यांच्या जमिनी काढल्या जात आहेत, पैसे दिले जात नाहीत. आणि दलाल राज्य करतायत, दलाल. मी मुद्दामून तो आपल्यासाठी पेपर आणलाय. मी अच्छा ते कुठे आहे तो पेपर? हे आमचे धर्मा पाटील होते. त्यांची जमीन 204 गुंठे होती. त्याच्यामध्ये 648 झाडं होती. याची नोंद उपजिल्हाधिकारी भूसंपादन 1 धुळे यांनी 1 ऑक्टोबर 2012 रोजी केलेली आहे. त्याचे कागदपत्र आहेत. आणि त्याच्यानंतर आता जी कागदपत्र बनली त्याच्यामध्ये ती 648 जी झाडं आहेत ती वगळण्यात आली. आणि यांना जी रक्कम दिलेली आहे
204 गुंठे जमिनीचा मोबदला केवळ रुपये 4,02,000 इतका मिळाला आहे त्यांना. तिथेच बाजूच्या ज्या जमिनी आहेत, ज्याच्यामध्ये हे सगळे दलाल काम करतायत, जे सरकारला माहिती आहे, सरकारच्या मंत्र्यांना माहिती आहे, सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे, कारण ही काय फक्त दलालांना फक्त जाते अशाला भाग नाही, पैसे हे सगळ्यांना जातात वरपर्यंत. तिथे बाजूला एकाची जमीन आहे, ती आहे 74 गुंठे, डाळिंब बाग आहे. त्याला पैसे दिले गेलेले आहेत 1,89,43,042. दुसरी 160 गुंठे आहे, त्याला पैसे दिले गेलेले आहेत त्याला माझ्याकडे जो आकडा आहे तो 5,55,18,388. आणि आमच्या धर्मा पाटलाने किती सांगितले, कारण धर्मा पाटलांनी सांगितलं की त्या दलाला सांगितलं तुझा काही संबंध नाही, माझ्या जमिनीची जी किंमत असेल ती दिली पाहिजे. तो बोलला की माझे पण त्याच्यामध्ये पैसे असणार. हे समृद्धी महामार्गाचं जे आता सगळं सुरू आहे ना, याच्यामध्ये हे असल्या केसेस होत आहेत. आणि याच्यानंतर आज आमच्या शेतकरी बांधव आज आत्महत्या करतोय महाराष्ट्रामध्ये, कारण त्याच्या जमिनीचा भाव त्याला मिळत नाही. एका बाजूला शेतकरी आत्महत्या करतायत. सत्तेवरती येताना तर काय सांगितलं होतं, 2014 साली काय सांगितलं त्यांनी, की आम्ही म्हणे योग्य भाव देऊ, 1.5 भाव देऊ, आणि तुमचं उत्पन्न म्हणे आम्ही दुप्पट करू. ज्या ज्या घोषणा आजपर्यंत ह्या लोकांनी केलेल्या आहेत, एकही घोषणा पूर्ण केलेली नाही, एकाही गोष्टीची सुरुवात केलेली नाही. आणि यांचा सर्वात जास्ती आज जातोय कुठे वेळ, आज जो माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांची जी मुलं आहेत, आज इथे अनेक आलेली असतील, आणि जर महाराष्ट्रातल्या असंख्य ठिकाणी जर माझं भाषण चालू असताना लाईट घालवले नसतील आणि जे ऐकत असतील, आज या महाराष्ट्रामधला तरुण, या महाराष्ट्रामधल्या तरुणी आज काम मागतायत. शेती परवडत नसल्यामुळे ती मुलं नोकऱ्या करायला म्हणतायत. नोकऱ्या महाराष्ट्रामध्ये आहेत, पण आमच्या महाराष्ट्रातल्या तरुणांपर्यंत ह्या नोकऱ्या त्यांना कळवल्या जात नाहीयेत. आम्ही भांडतोय कशामध्ये, आम्हाला नोकऱ्या पाहिजेत म्हणून आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला शिक्षण पाहिजे म्हणून आम्हाला आरक्षण द्या. आम्ही आरक्षणाच्या भांडणामध्ये, आम्ही जातीपातीमध्ये आम्ही भांडणं लावतोय आणि करतोय. या महाराष्ट्रात बाकीचे सगळे बाहेरून येत आहेत, सगळे बाहेरचे येत आहेत आणि तुमच्या नाकावर टिचून या महाराष्ट्रामध्ये कामं घेऊन जात आहेत. त्यांची माणसं वरती बसलेली असतात. आमची लोक तर काय, आमच्याकडे तर कुंपणच शेत खात आहे. आमचेच मराठी लोक आज छोट्या मोठ्या चिरीमिरीसाठी म्हणून विकले जात आहेत. आमचे तहसीलदार छोटे छोटे पैसे घेऊन या सगळ्या गोष्टी करतायत. खोटी लायसन्सेस देत आहेत, खोटी आधार कार्ड देत आहेत. आज जे महाराष्ट्रामध्ये घडतंय ना बाबांनो, हे जर नाही थांबलं, तुमच्या हातात काही राहणार पण नाहीये, तुम्हाला बोलायला देखील जागा राहणार नाहीये. इतक्या गोष्टी आज या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये घडताय. या सरकारला देणं घेणं नाही, कारण यांचा महाराष्ट्र आणि मराठी माणूस असा विषयच नाही मुळात. ह्यांना काही देणं घेणं नाही या गोष्टींशी. मी सांगतो हे सत्य आहे, कारण आत्ताचा जो मुख्यमंत्री आहे आपला, हा बसवलेला मुख्यमंत्री आहे, स्वतःच्या आत्मविश्वासावरती आलेला मुख्यमंत्री नाही. हे माझ्याकडे आता वसईची एक फाईल आहे. परवा दिवशी आमच्याकडे आमचा जो शेतकरी बांधव आला, त्याचं काय मागणं होतं की जी वन जमीन आहे, जी कायद्याने आम्हाला दिली गेलेली आहे, ती फक्त आम्हाला द्या. कायदा झालेला आहे तो फक्त आम्हाला द्या, त्या जमिनी आम्हाला फक्त द्या. या महाराष्ट्रामधला जो मराठी माणूस आहे, जो इथला शेतकरी आहे,
त्याला पायी तो चालत येतोय, पायातनं त्याच्या रक्त येतंय, पावलांमधनं रक्त येतंय, मोर्चे काढत येतोय, त्यांच्या तोंडाला आमच्याकडे मुख्यमंत्री पानं पुसणार. आणि याच महाराष्ट्रामधल्या ज्या वनजमिनी आहेत, या वनजमिनींची ही फाईल इकडे आहे. फक्त वसईच कशाला, आज आपलं जे नॅशनल पार्क आहे ते नॅशनल पार्क देखील पोखरलं जाते सर्व बाजूनी. हे करणारी माणसं कोण आहेत ही? याचा वन विभाग, महसूल विभाग नवीन शर्तीने वाटप केलेल्या आदिवासींच्या मौजे, राजावली, वाघराळपाडा तालुका वसई येथे 51 एकर वन विभागावरील जागेवर गेल्या 3 ते 5 वर्षात 5000 अनधिकृत व अवैध चाळींचं बांधकाम झालं सुद्धा. 5000 इल्लीगल अनधिकृत चाळी बांधल्या गेल्या. बांधणाऱ्यांचं नाव आहे, एकाचं नाव आहे धारा सिंग आणि दुसऱ्याचं नाव आहे रंधा सिंग. हे दोघेही उत्तर प्रदेशमधली दोघे जण आहेत. तिकडचा कोणीतरी एक बिल्डर आहे या सगळ्या भागातला, त्या सबब भागातला कोणीतरी ठाकूर नावाचा, तो देखील तिथलाच आहे. त्यांनी सांगून ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. हे जे कोणी धारा आणि रंधा जे दोघे जण आहेत, या दोघांवरती खुनाचे गुन्हे आहेत, हाफ मर्डरचे गुन्हे आहेत, हुंडणीचे गुन्हे आहेत, दमदाटीचे गुन्हे आहेत, अपहरण केल्याचे गुन्हे, ही नोंद आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे. मोकाट आहेत. या सर्व लोकांनी पत्र दिलेली आहेत. कोणाला? मुख्यमंत्र्यांना, महसूल मंत्र्यांना, वनमंत्र्यांना, उपविभागीय अधिकारी वसई यांना, तहसीलदार वसई यांना, सहाय्यक वन संरक्षण मांडवी यांना, सहाय्यक वन, ह्या सगळ्यांना पत्र लिहिली आहेत. कोणी काहीही करायला तयार नाहीये. तिथे चाळी बांधल्या जात आहेत आणि ह्या त्याच्या जाहिराती. या जाहिरातींमध्ये दिलंय, हे हसण्यावर घेऊ नका या गोष्टी. खुशखबर, 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 पहले आओ पहले पाओ. क्या आप किराए पर घर ढूंढ रहे हो? बिना किसी डिपॉजिट आज ही घर लीजिए वसई में. 200 स्क्वेअर फूट, 300 स्क्वेअर फूट, 400 स्क्वेअर फूट आणि एका महिन्याचं भाडं फ्री. बोईदापाडा वसई इस संपर्क क्रमांक दिलेला आहे. हे मी जे तुम्हाला आता सांगतोय, असं हे एक प्रकरण आहे. अशी महाराष्ट्रामध्ये असंख्य प्रकरणं आहेत, असंख्य ठिकाणी सुरू आहे. सरकारचं लक्ष नाही. आमच्या शहरामधला आमचा मराठी माणूस बाहेर फेकला जातोय. आमच्या ग्रामीण महाराष्ट्रामधला मराठी माणूस आज नोकरी मागतोय, त्याला नोकरी मिळत नाही. बाहेरचे येत आहेत, त्यांना घरं मिळत आहेत. बाहेरचे येत आहेत, त्यांना नोकऱ्या मिळत आहेत. पण आमच्या मुलांना नाही, आमच्या मुलींना नाही. कोण सुखी आहे जरा सांगा ना मला या महाराष्ट्रात. सगळे जण ज्या वेळेला बोलतायत सरकारबद्दल, त्यावेळेला नाराजीच व्यक्त करतायत. सरकारलाही त्याचं काही देणं घेणं नाही. आणि हे केवळ निव्वळ चाललंय, निव्वळ चाललंय. तुमच्यापर्यंत या गोष्टी पोचत नाहीयेत. तुमच्यापर्यंत हा महाराष्ट्रामधला राग दाखवायचा नाही. आता तर केंद्र सरकारने काय काढलं नवीन, की देशातले बेरोजगार जी नोंदणी व्हायची, बेरोजगारांची नोंदणी व्हायची, ह्याच्या अगोदर ही बेरोजगारांची नोंदणी आत्ताच्या केंद्र सरकारने मोदींच्या राज्यात बंद करून टाकली. बेरोजगारांची नोंदणी करायची नाही. आता बेरोजगारांची नोंदणी करायची नाहीच म्हटल्यानंतर तुम्ही उद्या आरटीआय टाका, नाही तर काही टाका, तुमच्या हातात आकडे येणारच नाहीयेत की आज भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये किती बेरोजगार आहेत. आकडाच येणार नाही तुमच्या हातात. सर्व बाजूनी सेल बंद करून टाकायचं, सगळ्या गोष्टी बंद करून टाकायच्या. तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोचताच कामा नाहीत. मला आठवतंय तो 88-89चा काळ. त्या 88-89च्या काळामध्ये राजीव गांधींच्या त्या बोफोर्स प्रकरण केवढं केवढं झालं ते. बोफोर्स बोफोर्स बोफोर्स. आज त्याहून मोठा, प्रचंड मोठा
एक गैरव्यवहार आज या केंद्र सरकारमध्ये झाला, त्याच्या बातम्या चुटुकपुटुक एवढ्याशा येतात, पण त्याच्यावर कोणी चर्चा करायला तयार होत नाही. त्याच्या विरोधात कोणी लिहायला तयार होत नाही. त्याच्या विरोधामध्ये टेलिव्हिजन चॅनलवरती चर्चा होत नाहीत. अहो, त्या जस्टिस लोया प्रकरणामध्ये हे कुठचं आपलं मराठी चॅनल साम, ते रात्रीचे घेऊन बसतात ना कोंबडी झुंजवत. तुला काय वाटतं? तुला काय वाटतं? तुला काय वाटतं? चालतं ना. ते एका उपसंपादक का कोणतरी होते त्यांचे, त्यांनी तो कार्यक्रम केला जस्टिस लोया प्रकरणावरनं. त्यांना साम टेलिव्हिजन टीव्ही मधनं काढून टाकण्यात आलं. आज जी विमान खरेदी केली गेली आहे राफेल, त्याचा जो करार झालेला आहे, त्या विमानांची किंमत आहे 550 कोटी रुपये. आणि आपल्या आत्ताच्या केंद्र सरकारने, मोदींच्या सरकारने तो फ्रान्स गव्हर्नमेंट बरोबर केलेला करार हा जवळपास किती 1600 कोटी, म्हणजे 500 कोटीचं विमान आपण करारानुसार आपण कितीला घेतोय? 1600 कोटी रुपयांना. म्हणजे जवळपास 800-900 कोटी रुपये एका विमानातनं मिळणार आहेत. एका विमानातनं. या भ्रष्टाचाराबद्दल कोणी बोलायला तयार नाही. याच्याबद्दल कोणी सांगायला तयार नाही. आणि ज्या कंपनीला दिलं गेलेलं आहे हे बनवण्याचं काम, ज्याला विमान बनवणं किंवा आज तुमच्या एअरफोर्स, आर्मी याचं कुठचंही तांत्रिक ज्ञान नसलेली एक कंपनी, अनिल अंबानी ग्रुपची रिलायन्स कंपनी, याला देण्यात आलं. हा करार ज्या वेळेला फ्रान्समध्ये ज्यावेळेला झाला त्यावेळेला अनिल अंबानी तिकडे स्वतः हजर होते. ज्या कंपनी बरोबर ही गोष्ट होणार आहे, रिलायन्सची, अनिल अंबानी ग्रुपची, त्या आमच्या संरक्षण मंत्री कोण, सीतारामन काय नाही, निर्मला सीतारामन. त्यांनी लोकसभेमध्ये सांगताना काय सांगितलं? देशाच्या संरक्षण मंत्री सांगतायत लोकसभेमध्ये की जी फ्रान्सची कंपनी आहे ती भारत सरकारला माहिती आहे, परंतु त्या कंपनी बरोबर भारतामधला त्यांचा पार्टनर कोण आहे हे भारत सरकारला माहित नाही. आज ती फ्रान्समधली कंपनी आणि अनिल अंबानींची रिलायन्स कंपनी यांचं मिळून नागपूरला तिथे भूमिपूजन देखील झालं. ज्या भूमिपूजनाला तिथे मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी दोघे जण हजर होते. आणि भारताच्या संरक्षण मंत्री सांगतायत की आम्हाला माहित नाही. कितीचा करार झाला, कितीला आम्ही विमान खरेदी करत आहोत, बोलायला तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच्यावरती लोकसभेमध्ये ब्र काढायला तयार नाहीत. आणि ज्या प्रकारचं खोदकाम आज पत्रकार बांधवांनी किंवा संपादकांनी करायला पाहिजे ते करणार नाहीत, कारण मालकांचा दबाव. मला माहिती आहेत अनेक पत्रकार, मला माहिती आहेत अनेक संपादक, मला माहिती आहेत की ज्यांना ही गोष्ट करायची आहे पण करू दिली जात नाही. बंद करून टाकलंय सगळं. या असल्या वातावरणामध्ये आपण जगतो. कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या होत्या आजपर्यंत नरेंद्र मोदींनी? मी जे नेहमी तुम्हाला सांगत आलो ना, ज्यावेळेला राज ठाकरे ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला राज ठाकरे संकुचित ठरतो. का? तो महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबद्दल बोलतो म्हणून. मग पंतप्रधान झाल्यानंतर देखील नरेंद्र मोदी स्वतः काय करतायत?
आज जो कोणी देशामध्ये, आपल्या देशामध्ये जो कोणी परदेशातला, जो कोणी राष्ट्राध्यक्ष, त्यांचा पंतप्रधान, इतर कोणी त्यांचा मंत्री येतो, नरेंद्र मोदी त्याला अहमदाबादला का नेतात? भारतामध्ये काय फक्त अहमदाबाद हे एकमेव शहर आहे? का नाही आमच्या चेन्नईला नेत? का नाही आमच्या कलकत्त्याला नेत? का नाही आमच्या बेंगलोरला नेत? का नाही आमच्या पुण्यात आणत? का नाही सगळेच्या सगळे मुंबईत आणत? अहमदाबादमध्ये काय ठेवलंय? मी गेले अनेक वर्ष जे सांगतोय की हे पंतप्रधान झाल्यानंतर देखील ह्यांना जर स्वतःचं राज्य प्यारं असेल, नुसती फक्त यादी वाचून दाखवली. तुम्हाला काय होतं, आपली स्मरणशक्ती कमी असते, रोजच्या रोज नवीन काहीतरी विषय येत असतात, आपण त्या सगळ्या गोष्टी विसरून जातो. ही फक्त यादी आहे. कोण कोण आतापर्यंत अहमदाबादला, आपल्या देशामध्ये आले आणि अहमदाबादला गेले? जॉ मार्क एरॉल्ट, फ्रेंच परराष्ट्र मंत्री. पॉल कागमे, हे रवांडाचे आहेत. बान की मून, अध्यक्ष संयुक्त राष्ट्रसंघ. टोपके, हे भूतान. फिलिप न्यूसी, हे मोझांबिक, इथून या देशात नव्हते. बेंजामिन नेतन्याहू, इस्रायल. झी जिनपिंग, चीन. जिंझो आबे, जपान. उहुरू कोंटाया, केनिया. एटोनिया कोस्टा, पोर्तुगल. अलेक्झांडर ब्युसिक, सायबेरिया. जस्टिन ट्रुडो, कॅनडा. त्याच्या अगोदर अमेरिकेचे आले, त्यांना नेलं. जे जे लोक आले त्यांना नरेंद्र मोदींनी आजपर्यंत अहमदाबादला नेलंय, बाकीच्या शहरात का नेलं? 2014ला ज्या वेळेला ते पंतप्रधान झाले त्यावेळेला मी बोललो होतो, त्यावेळेला मी सांगत होतो, काढून बघा माझ्या फुटेजेस, की जर ते देशाचे पंतप्रधान बनणार असतील तर त्यांच्यासाठी सर्व राज्य देशातली ही त्यांच्यासाठी समान असली पाहिजेत. गुजरात एके गुजरात करून चालणार नाही. आज माझ्या महाराष्ट्रामधलं, आज तिथलं नाशिक आणि ह्या सगळ्या भागातलं पाणी आज गुजरातला वळवलं जातंय, महाराष्ट्रात येत नाहीये. महाराष्ट्र सरकार त्याच्यावरती काम करायला तयार नाहीये. आमचं पाणी, आपलं पाणी, महाराष्ट्राचं पाणी गुजरातला घेऊन जात आहेत, महाराष्ट्राला नाही मिळत. निवडणुकीमध्ये जिंकून आल्यानंतर जो काही त्यांच्या डोक्यामध्ये आलं, बुलेट ट्रेन. कोणाला हवी आहे बुलेट ट्रेन? ₹1,10,000 कोटी रुपयांचं कर्ज हा भारत देश घेणार अंगावरती. तुम्ही चुकवायचे ते कर्ज. आजपर्यंत ज्या ज्या उद्योगपतींना आजपर्यंत कर्ज दिली गेली आहेत बँकांमधनं, ते जवळपास 8.5 ते 9 लाख कोटी रुपये बुडलेत. ते परत येणार नाहीत. त्यांना कोणत्या शिक्षाही नाहीत. वेळ मिळाला की ते देश सोडून पण जातील, पण त्यांना शिक्षा नाही. मग हे जे बुडीत खात्यामध्ये गेलेले पैसे आहेत, जवळपास 8.5-9 लाख कोटी रुपये, परत येणार कसे आहेत बँकांमध्ये? तुम्हाला लावणार ते सेस, तुम्हाला तो टॅक्स लावणार, तुमच्याकडनं ते गोळा केले जाणार परत. नवीन नवीन तुमच्यावरती कर आणले जाणार, कर लादले जाणार. त्याच्यामधनं ह्यांनी जे घालवलेले पैसे आहेत या उद्योगपतीने, हे तुमच्याकडनं भरून घेतले जाणार. आज या बुलेट ट्रेनसाठी 1,10,000 कोटीचं कर्ज ज्यावेळेला काढलं जाते, त्यातला म्हणे 25% रक्कम ही महाराष्ट्राने द्यायची आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्याने पुन्हा कर्ज काढायचंय. आज महाराष्ट्र राज्य जवळपास 4.5-5 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्र राज्यावरती. त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींच्या हट्टा खातर, आग्रा खातर अजून आपण लोन काढणार, अजून आपण कर्जात जाणार, महाराष्ट्र जाणार कर्जात. आज ज्या मुंबई ते गुजरात, अहमदाबाद पर्यंत ज्या रेल्वे जात आहेत, त्या जवळपास 45% रेल्वे या रिकाम्या जात आहेत. आजचा रिपोर्ट आहे हा, रेल्वेचा रिपोर्ट आहे, माझा नाही.
जर असलेल्या रेल्वेमधनं जर समजा 45% जर समजा लोक जात नसतील, बुलेट ट्रेन कोणासाठी हवी आहे? गुजरातमधले अनेक गुजराती बांधव आहेत, ते स्वतः सांगतायत की आम्हाला बुलेट ट्रेनची गरज नाहीये. आज गुजरातमध्ये आरोग्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, इतर इतके प्रश्न आहेत. ते बोलले आम्हाला कुठे हवी आहे बुलेट ट्रेन? महाराष्ट्राचं तेच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये इतके आवासून पडलेत प्रश्न, माणसं वाढली आहेत, लोकसंख्या वाढली, म्हणून आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याला किंमत उरली नाही. कोण माणूस मरतोय त्याला किंमत उरलेली नाहीये. आणि त्याच्यामुळे या विषयांकडे लक्ष नाही. हा बुलेट ट्रेन विषय काय? हेच ते शिवतीर्थ. या शिवतीर्थावरती महाराष्ट्राचा मंगल कलश मुंबई सकट महाराष्ट्र मिळाला. तो मंगल कलश याच शिवतीर्थावरती आला. तेव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण तो घेऊन आले. ,1960 साली मुंबई महाराष्ट्राला मिळाली, जी महाराष्ट्राची होतीच. पण संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता काय? संयुक्त महाराष्ट्राचा लढाच हा होता की गुजरात ही मुंबई मागत होतं. गुजरातला मुंबई पाहिजे होती आणि ती पाहिजे होती त्याच्यासाठी त्या हट्टापायी पंडित जवाहरलाल नेहरू, मी हे जे बोलतोय अत्यंत जबाबदारीने बोलतोय. मी आचार्य अत्रेंच्या पुस्तकात वाचलेली मी वाक्य सांगतोय, आचार्य अत्रेंच्या अग्रलेखामध्ये असलेलं वाक्य सांगतोय की मुंबई महाराष्ट्राला मिळू नये, देऊ नका. याच्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंवरती जो दडपण होतं ते वल्लभभाई पटेलांचं होतं की मुंबई या मराठी लोकांना देऊ नका. आणि तेव्हा जी मुंबई या महाराष्ट्राला मिळाली, ती जी जखम आहे, तो झालेला जो त्रास आहे, त्याच्यासाठी ही मुंबई कशी स्वतंत्र करता येईल आणि त्या स्वतंत्र करण्याचा मार्ग काय असेल, तो मार्ग बुलेट ट्रेन आहे. ही बुलेट ट्रेन जिथून जाणार आहे, जो मार्ग आहे, आपण भौगोलिकदृष्ट्या नीट जरा बघितलं तर तुम्हाला समजेल की पूर्वीचा जो राम नाईकांचा जो मतदारसंघ होता, जो वसई विरार आणि ह्या सगळ्या भागापर्यंत जात होता, तो सगळा अख्खा जो पट्टा आहे, तो पट्टा बाजूला करण्याचं, म्हणजे तो पट्टा जर हातात आला तर मुंबई हातामध्ये येते. भौगोलिकदृष्ट्या बघून घ्या. पहिल्यांदा स्वतंत्र करायची, सुरुवातीला माणसं पाठवायची तिथून. त्या दिवशी मी शरद पवार साहेबांचा ज्यावेळेला मुलाखत घेतली त्यावेळेला शरद पवार साहेब पण हेच बोलले की मी मध्यंतरी वसईला गेलो असताना मला तिथे गुजराती पाट्या दिसल्या. आज मुंबई महाराष्ट्रामध्ये राहणारे असंख्य गुजराती बांधव आहेत, ज्यांना माहिती नसेल नक्की काय चालू आहे ते. पण नरेंद्र मोदींच्या डोक्यामध्ये आणि अमित शहाच्या डोक्यामध्ये काय नेमकं चालू आहे हे न समजण्या इतका मी काही दूधखोळा नाहीये. त्या दिवशी ते नितीन गडकरी आले. मुंबई बडोदा 22,000 कोटी रुपयांचा म्हणे एक्सप्रेस हायवे बांधणार. मुंबई बडोदा कोणाला हवाय? बरं आले एक नुसते आकडे सांगतायत, 22,000 कोटी इकडे देऊ. आज हा जो सगळा खर्च आहे, आज बाबांनो लक्षात घ्या, आज आपल्या शहरांवरती जो खर्च होतोय आज तो इथे होतोय, कारण आपल्याकडची लोकसंख्या वाढते, बाहेरचे लोक इकडे येत आहेत, म्हणून ते आज तिथे काम वाढतंय, तिथे खर्च जास्ती होतोय, म्हणून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये पैसे देता येत नाहीयेत. आणि आमची मुलं, महाराष्ट्रातली मुलं अशीच चढतायत. हे षडयंत्र एकदा माझ्या मराठी बांधवांनो तुम्ही नीट समजून घ्या काय चाललंय नेमकं. हे मुंबई बडोदा, मुंबई अहमदाबाद रेल्वे, बुलेट ट्रेन हे साधं सोपं प्रकरण नाही आहे. यांच्या मनात काय आहे? इथे उभं राहणारं आमचं
बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये उभं राहणारं फायनान्शियल सेंटर हे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्या झाल्या त्यांनी गुजरातला वळवलं. ज्या एका फायनान्शियल सेंटरवरती या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये जवळपास 70 ते 80 हजार नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या असत्या, पण महाराष्ट्राला द्यायच्या नाहीत, गुजरातला हलवलं. हे तुमच्या डोळ्या देखत चालू आहे. जे आजपर्यंत एअर इंडियाचं जे काही प्रमुख कार्यालय, जे आज आपण जी इमारत बघतो तुमच्या मरीन ड्राईव्हला, एअर इंडियाचं कार्यालय मोदी ज्यावेळेला पंतप्रधान झाले ताबडतोब इथून दिल्लीला नेलं. जे जे इथून काढता येईल, जे जे इथून घालवता येईल, त्या सगळ्या गोष्टींची सगळे प्रकरण सुरू आहेत. मी मागच्या वेळेला आपल्याला सांगितलं होतं, मी कोणी ज्योतिषी नाहीये, पण माझा एक राजकीय ठोकताळा असतो. मी साधारणपणे 3-1 वर्षापूर्वी म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडवल्या जातील. आज सांगतो, मी हे अगोदरही बोलून झालं माझं, परंतु त्याच्यानंतर माझ्या जेव्हा लक्षात आलं की असं प्रकरण परत पुढे येत आहे. मी हे बोलून साधारणपणे मी कोकणामध्ये असताना पण तेव्हाही बोललो होतो, इथेही बोललो होतो, अनेक ठिकाणी बोललो होतो मी हा विषय. पुढच्या काही महिन्यांमध्ये भारतामध्ये धार्मिक दंगली घडवल्या जातील. हिंदू मुसलमानांमध्ये दंगल घडवली जाईल आणि दंगल घडवण्याचं सर्वात प्रमुख महत्वाचं कारण करतील ते म्हणजे राम मंदिर. आज राम मंदिर बरोबर कोर्टाच्या समोर, आज सुप्रीम कोर्टाच्या समोर आज केस पुढे सरकतीये. निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनातनं ती बरोबर सरकवली जाणार. आता मला काही माहिती मिळाल्याप्रमाणे काही मुस्लिम संघटनांबरोबर काही जणांच्या बोलण्या सुरू आहेत की राम मंदिराचा विषय ज्या वेळेला मार्गी लागेल तात्काळ दंगलींना सुरुवात करा. राम मंदिर व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? निश्चित व्हायला पाहिजे. जेवढे कारसेवक आजपर्यंत मारले गेले ते राम मंदिर होण्यासाठी म्हणून जितकी माणसं मारली गेली, जे या देशाचं आहे, आमचं आहे, ते उभं राहिलंच पाहिजे. पण तुम्हाला निवडणुका जिंकण्यासाठी म्हणून, तुम्हाला दंगली घडवण्यासाठी म्हणून राम मंदिराचा विषय असेल, राम मंदिर पुढल्या वर्षी झालं तरी चालेल. निवडणुका होऊन जाऊन देत. परंतु आर्थिकदृष्ट्या सगळ्याच बाबतीत हे जे केंद्र सरकार आहे हे अपयशी ठरलेलं आहे. दाखवण्यासारखी गोष्ट कोणतीही नाही, सांगण्यासारखी गोष्ट कोणतीही नाही. ज्या सांगितल्या होत्या त्या उघड झाल्या आणि कळल्या की त्या खोट्या आहेत. आणि त्या खोट्या आहेत कळल्यानंतर आता लोकांसमोर जाता येत नाही त्याच गोष्टी करण्यासाठी म्हणून. त्याच्यामुळे तुमच्या भावनांना पहिल्यांदा हात घालायचा, राम मंदिराचा विषय आणायचा, दंगली घडवायच्या आणि मग त्याच्यातनं तुमचं मतदान मिळवायचं. हा आता एक कलमी कार्यक्रम आताच त्यांच्या समोर आहे. माझ्या महाराष्ट्रामधल्या हिंदूंना पण माझं सांगणं आहे आणि माझ्या महाराष्ट्रातल्या मुसलमानांना पण सांगणं आहे की हे काय रचतायत याच्यावरती जरा नजर ठेवा. यावर जरा नजर ठेवा. हे काही साधं सरळ सोपं प्रकरण नाही आहे. मला असं वाटतं डोंबिवलीला एकदा मी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं होतं की हे एक तर छोटं मोठं एखादं युद्ध घडवतील, पण मला आता दाट शक्यता या गोष्टींची वाटते की हे राम मंदिराचा विषय पुढे आणतील. मागे मी म्हटलं होतं, माझ्या एका भाषणामध्ये मी म्हटलं होतं की ह्यांचा सगळ्यांचा प्लान चालू आहे. दाऊद इब्राहिम जो स्वतः भारतात येऊ इच्छितो, ज्याला स्वतःहून भारतात यायचंय, त्याचं म्हणणं आहे की माझे शेवटचे दिवस हे मला मुंबईत घालवायचे, जेल असलं तरी चालेल, परंतु मला भारतात घालवायचे.
हे मी त्यावेळेला जेव्हा बोललो एक वर्षभरापूर्वी, आत्ता त्या बातम्या खऱ्या ठरतायत. परवा दिवशी सर्व आमच्या टेलिव्हिजन चॅनलवरती याच बातम्या सुरू होत्या. दाऊद इब्राहिमला भारतात यायचंय, त्याची तब्येत बरी नाही आहे आणि त्याला शेवटचे जे काही दिवस आहेत ते या भारतामध्ये, भारताच्या आपल्या भूमीमध्ये घालवायचे आहेत, इथे येऊन घालवायचे आहेत. आणि त्याच्यासाठी म्हणून केंद्र सरकारबरोबर ॲडजस्टमेंट सुरू आहेत. केंद्र सरकारबरोबर ॲडजस्टमेंट सुरू आहेत. तीच गोष्ट आता सगळ्या बातम्या बाहेर यायला लागल्या. याला काही सरकार चालवणं म्हणतात का? एका विश्वासाने मी या नरेंद्र मोदींचं नाव घेतलं होतं. मी ज्याला गुजरातला मी गेलो होतो, जे माझ्या समोर जे चित्र उभं केलं गेलं, जे नंतर कळलं की ते खोटं आहे, पण जे माझ्यासमोर जे चित्र त्यावेळेला उभं केलं गेलं, मला असं वाटलं रतन टाटा ज्यावेळेला बोलले की गुजरातला गेलं पाहिजे म्हणून मी तिथे गेलो. मला जे जे काही माझ्यासमोर जे काही चित्र उभं केलं, मला वाटलं अरे जर समजा असं जर होणार असेल तर देशाचं चित्रच पालटेल. पण माझ्यासमोर निर्माण केलेलं एक चित्र हे खोटं चित्र होतं आणि खरा माणूस हा आत्ता कळायला लागला. इतकं खोटं बोलायचं. मला नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पडायची आवश्यकता नाही. माझा वैयक्तिक काही दुश्मनी पण नाही आणि मैत्री पण नाही. परंतु तुम्ही देशाची खोटं बोलत राहिलात. इतकी मोठी गोष्ट म्हटल्यानंतर की या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या बँकेच्या खात्यामध्ये मी 15-15 लाख रुपये टाकीन, मी विदेशातनं आणेन काळा पैसा आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये टाकीन. त्यानंतर मोदी ह्याच्यावरती काही बोलतच नाहीत. पुढे अमित शहा सांगतायत की वो तो चुनावी जुमला था. जुमला? येडे बनवता तुम्ही लोकांना, खोटं बोलता. निवडणुकीच्या तोंडावरती काय काय भले भले आश्वासनं दिली त्यांनी. इथे महाराष्ट्रामध्ये दिलं स्वामीनाथन आयोगाचं आम्ही शिफारस आम्ही मान्य करू. त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी सुचवलेल्या आहेत त्या आम्ही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना देऊ, नाही दिल्या. काय चालू काय आहे? महाराष्ट्रातल्या शिक्षणाची वाट लागलेली आहे. तुम्हाला एक किस्सा सांगतो. महाराष्ट्रामधल्या जेवढ्या गव्हर्नमेंट एडेड शासकीय काय त्यांना अनुदान असलेल्या ज्या काही शाळा आहेत, सगळ्या आपल्या मराठी शाळा, मराठी लोकांच्या शाळा, आज अशा शाळांमध्ये 25% अल्पसंख्याकांसाठी आरक्षित ठेवण्यात आलंय. जे काँग्रेसच्या सरकारच्या वेळेला झालं आणि आता भाजपच्या सरकारच्या वेळेला ते अजून टाईट केलंय की नाही तुम्हाला दिलंच पाहिजे. सर्व शाळांना नियम काय लावले की तुम्ही 1 किलोमीटरच्या परिघामधली मुलं फक्त घेऊ शकता, त्याच्या बाहेर घेऊ शकत नाही. परंतु अल्पसंख्याक या खाली जर समजा तुम्हाला मुलं घ्यायची असतील तर ती 1 किलोमीटरच्या बाहेरची पण चालतील. आज माझ्या महाराष्ट्रामधला जो मुसलमान आहे, जो मराठी मुसलमान आहे, ज्याच्याकडे सगळं वातावरण मराठी असतं, आज तो मुसलमान नाही. परंतु बाहेरून आलेले जे आहेत, जे आज या मुंबईत वास्तव्याला आहेत, हे असली मुलं सगळी मराठी शाळांमध्ये येत आहेत. मी या बालमोद विद्या मंदिरमध्ये शिकलो. हे बालमोद विद्या मंदिर असेल, साने गुरुजी महाविद्यालय असेल, सरस्वती विद्या मंदिर असेल, इतर सगळ्या मराठी जेवढ्या शाळा आहेत, या शाळांमध्ये मी जेव्हा शाळेत जात असे, मला आठवते सकाळी शाळेमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा सरस्वती वंदना होत असे. आजही होते. परंतु महाराष्ट्र राज्याच्या बाहेरून आलेले जे मुसलमान आहेत, त्यांची मुलं ज्या वेळेला अल्पसंख्य या नावाखाली ज्या वेळेला हे सरकार आतमध्ये भरतं, त्या सरस्वती वंदनेच्या वेळेला ती मुलं शाळेच्या बाहेर उभी राहतात. आम्ही आतमध्ये येणार नाही, तुमची प्रार्थना झाल्यानंतर आम्ही आतमध्ये येऊ. मग येता कशाला? आज अनेक असे मुस्लिम मुलं आहेत महाराष्ट्रामधली आहेत जी अनेक मराठी शाळांमध्ये शिकली, तेव्हा कधी प्रश्न आले नाहीत, निर्माण झाले नाहीत. आणि आता हे जे बाहेरून सगळे आलेले आहेत,
मी जे सतत ओरडून ओरडून तुम्हाला जे सांगतोय ना, हे बाहेरून काय भरणा येतोय महाराष्ट्रामध्ये. आता ही माणसं येऊन आमच्या शाळांमध्ये टेबलावरती जोरात हात आपटत सांगतात की स्कूल हमारे हिसाब से चलेगी. मुख्यमंत्र्यांना सांगून झालं. मी म्हटलं तुम्ही केंद्रात बोला, सरकार तुमचंच आहे. दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं, काही नाही झालं. एके दिवशी मोहनराव भागवत इकडे आले होते. मोहनराव भागवतांना भेटायला गेलो मी. म्हटलं मोहनराव हे काय, असा असा सगळा प्रकार सुरू आहे. मी तातडीने लक्ष घालतो. याला झाले आता 8 महिने. मी त्याला एवढंच फक्त सांगितलं, म्हटलं तुम्ही एक काम करा, मुख्यमंत्र्यांना सांगा कानाडोळा करा, बाकी मी बघतो. त्यावरती मोहनराव भागवत बोलले नको नको असं काही करू नका. इतका विचका करून ठेवला. आज हे सगळे आज येत आहेत आणि बाहेरचे जे बाहेरच्या राज्यातनं जी लोक येतात त्यांचे मोहल्ले उभे राहत आहेत, हे जाळले जात आहेत, खोटे जाळले जात आहेत. कोणाला काही जखम नाही का, काही नाही का, काही नाही. आणि मग तिथे पक्की घरं 2-2, 4-4 मजल्याची पक्की घरं बांधली जात आहेत. हे संपूर्ण फक्त महाराष्ट्रात होतंय, हे आपल्या मुंबईत होतंय, हे आपल्या मुंबईत घडतंय. आमचा मराठी माणूस हा बेसावत. मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचेच अधिकारी कुंपण शेत खात आहेत. छोट्या छोट्या चिरीमिरीसाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण आपली जागा विकतो. हा काय धोका भविष्यातला आपण निर्माण करतो आहोत, एवढं देखील भान आमच्या राज्यकर्त्यांना नाही, आमच्या अधिकाऱ्यांना नाही की आम्ही काय करून ठेवतोय. आज या संपूर्ण मुंबई शहरामध्ये जाणारी ही जी मेट्रो आहे, अनेकांना वाटतं नाही नाही चांगलं आहे, चांगलं सांगून ठेवतो तुम्हाला, धोका सांगून ठेवतो आत्ताच. या सगळ्या जेवढ्या जिथून मेट्रो जात आहेत त्या सगळ्या मेट्रोच्या भागातल्या जेवढ्या जुन्या इमारती आहेत, त्या सगळ्या जुन्या इमारती, त्या सर्व इमारतीतल्या मालकांना अनेक अमराठी लोक जात आहेत, वाटेल त्या किमतीला जमिनी विकत, त्या बिल्डिंग विकत घेत आहेत. ज्या वेळेला रस्ते दळणवळण ज्यावेळेला सुरू होतं चांगलं, ज्यावेळेला अशा गोष्टी ज्यावेळेला होतात त्यावेळेला आपोआप तिथले जमिनीचे भाव वाढतात. आपण मुंबई आणि पुण्याला आपण रस्त्याने जात होतो, आपण गाडीने जात होतो, रेल्वे जात होती, तरी मुंबई पुणा एक्सप्रेस हायवे झाल्यानंतर पुण्याचे जे भाव वाढले गेले, जमिनींचे जे भाव वाढले गेले, तीच गोष्ट या मेट्रोच्या बाबतीत होणार. आणि संपूर्ण मेट्रो ज्या संपूर्ण मराठी पट्ट्यांमधनं जाते, या मराठी पट्ट्यांमधल्या जेवढ्या इमारती आहेत तिथलं मराठी माणसाचं अस्तित्व संपून इतर लोक तिथे इमारतीमध्ये कसे आणले जातील याच्यासाठी प्लॅनिंग सुरू आहे. हे आपला महाराष्ट्र, ही आपली मुंबई, ही हळूहळू पोखरतायत, तुमचं अस्तित्व नष्ट करतायत. ग्रामीण भागातला माझा महाराष्ट्रातला जो कोणी माझा मराठी माणूस असेल तो तिथे मरेल, आणि शहरामध्ये तुम्ही राहणारे जे आहात हे तुम्ही शहर सोडून बाहेर जाल. हे सगळं पद्धतशीरपणे संपूर्ण प्लॅनिंग सुरू आहे. या प्लॅनिंगला आपण बळी पडतो कारण आपलं लक्ष नाही. आम्ही गुरफटलोय कशामध्ये? आम्ही जातीपातीमध्ये गुरफटलेलो आहोत. हा ब्राह्मण आहे तर हा मराठा आहे तर हा माळी आहे तर हा दलित आहे. आम्ही एकमेकांची तोंड बघायला तयार नाही आहोत. आम्ही एकमेकांचा दुस्वास करायला लागलेलो आहोत. दुपारचं एकत्र जेवण जेवणारे, डबा खाणारे 4 मित्र आता एकमेकांकडे जातीने पाहायला लागले. ही महाराष्ट्राची परिस्थिती कशाला कधी नव्हती हो. कशासाठी त्या छत्रपतींचं नाव घ्यायचं आपण? ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोगलांच्या विरोधामध्ये जे संपूर्ण आरमार उभं केलं गेलं, सर्व जाती धर्मातले सर्व लोक होते, सर्व जातीतली माणसं होती, बरोबर. सर्व जाती एकत्र आल्या आणि सर्व जाती एकत्र येऊन त्यांनी मोगलांना टक्कर दिलेली आहे. तो हा महाराष्ट्र महाराजांचा. आज एकमेकांकडे जातीने बघतोय आम्ही, एकमेकांबद्दल दुस्वास निर्माण करतोय आम्ही.
आपल्या लक्षात येत नाहीये, परंतु आज हे सगळं प्रकरण कॉलेजपर्यंत पोहोचलंय, आज हे सगळं प्रकरण शाळांपर्यंत पोहोचलंय, आज त्या मुलांच्या डोक्यात हे विष कालवलं जातंय. भविष्यात महाराष्ट्राचा विचार करून बघा, जर हे विष असंच जर कालवलं गेलं आणि त्यांच्या जर कायमस्वरूपी डोक्यात बसलं, हा महाराष्ट्र कधी स्थिर होणार नाही, कधी स्थिर होणार नाही. हे वरती केंद्रामध्ये नरेंद्र मोदी असतील, नाही तर इथलं असलेलं भाजप सरकार असेल, हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, हे मराठी माणसाच्या हिताचं नाही. आणि म्हणून मी तुम्हाला आज सांगतोय, 1947 साली भारताला पहिलं स्वातंत्र्य मिळालं. ...1977 साली भारताला दुसरं स्वातंत्र्य मिळालं. 2019ला भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे. नरेंद्र मोदीने एक घोषणा दिली होती ना, काँग्रेस मुक्त भारत करूया म्हणून. आम्ही मान्य केलं होतं. पण आज नरेंद्र मोदीजी तुम्ही जे वागताय याच्यावरनं आम्हाला आज सांगावंसं वाटतंय, आज मोदी मुक्त भारत झाला पाहिजे. हे महाराष्ट्राला, मराठी माणसाला परवडणारं नाही. तुम्ही गुजरात मधल्या लोक सोडले तर तुम्ही इतरांचा दुस्वास करतात. काय झालं त्या मेक इन इंडियाचं? काय झालं त्या मॅग्नेटिक महाराष्ट्राचं? खोटं बोलता तुम्ही लोकांसमोर येऊन. मी मागे एकदा सांगितलं तुम्हाला, कोकणातली काही मला माणसं भेटली. एकाचं बेकरीचं दुकान, बेकरी होती एकाची, आणि एकाचं भंगारचं दुकान होतं. सरकारने सांगितलंय म्हणून शासकीय अधिकारी त्यांच्याकडे गेले, म्हणे तुम्हाला किती लोन पाहिजे? ते बोलले आम्हाला लोन नको आहे. नाही नाही म्हणे, ते मेक इन इंडिया सुरू आहे, तुम्हाला लोन घ्यावं लागेल. हे इथे बाळा नांदगावकर कुठे बसलेत? हे इथे बसलेत, माझ्याबरोबर होते. आणि ते दोघे जण आले, मला सांगायला लागले. ते बोलले नाही नाही म्हणे, तुम्हाला लोन घ्यावं लागेल, तुम्हाला व्यवसाय वाढवायला लागेल, अशी सरकारची इच्छा आहे, आणि तुम्हाला ह्या मेक इन इंडियामधनं तुम्हाला लोन मिळणार. आता कोकणामधले आमचे बेकरीवाले लोक, कोकणामधले आमचे तिथले काय भंगाराचा धंदा व्यवसाय करणारे जी लोक होती, ते बोलले बरं आता तुम्ही एवढं सांगता तर बरं ठीक आहे, 2 कोटीचं लोन द्या. तो भंगारवाला होता, तो बोलला की ठीक आहे, आता पुढे जे सांगणार आहे ना तेव्हा तुमचं हसणं बंद होईल. भंगारवाला जो होता तो बोलला बरं ठीक आहे, ठीक आहे, वाढवायचं असेल तर बघतो, मला एक 4 कोटीचं कर्ज मिळालं तर बरं होईल. जे पत्र बनलं गेलं हे ती स्वतः लोक मला सांगत होती. त्यातला जो बेकरीवाला होतं त्याचं 200 कोटीचं लोन म्हणून सांगितलं गेलं, आणि जो भंगारवाला होता त्याचा 400 कोटी रुपये पाहिजे म्हणून सांगितलं गेलं. असे हे आकडे फुगवले आणि तुमच्यासमोर मांडले की किती लोक आज कर्ज मागतात आणि किती लोक आज मेक इन इंडियामध्ये आज ह्यांचे करार झाले. करार बिरार काही झालं नाही आजपर्यंत. मला सांगा, नरेंद्र मोदी हे आता अमित शहा बोलले ना, पकोडे की गाडी भी एक रोजगार आहे, म्हणजे वडापावची गाडी. मग नरेंद्र मोदी जे काय इतके देश फिरले, ते काय वड्याचं पीठ आणायला गेले होते का? जगभर एवढे फिरले, 1 रुपया आलेला नाही भारतामध्ये, 1 रुपया. एक पैसा भारतामध्ये आलेला नाही. एवढ्या सगळ्या देशभर जगभर फिरल्यानंतर 1 पैसा आलेला नाहीये. मेक इन इंडिया सारखी तुम्ही गोष्टी करता, त्याच्यानंतर तुम्ही काय मॅग्नेटिक महाराष्ट्रासारखी गोष्ट करता. नुसते शो चालू आहे, शो. प्रत्यक्षात घडत काहीच नाहीये. यांच्याकडे द्यायला पैसे नाहीयेत. कर्जमुक्ती द्या म्हणून आमचा शेतकरी सांगतोय, त्या शेतकऱ्यांना आम्हाला कर्जमुक्तीसाठी यांच्याकडे पैसे नाहीयेत. नुसत्या नवीन नवीन कल्पना आणि नवीन नवीन घोषणा करायच्या फक्त. लोकांना काय अपेक्षित आहे, लोकांना काय हवंय ह्याचा विचार नाही. आज आमच्या कोकणामध्ये तो नाणार सारखा प्रकल्प आणलाय, कोणाला उपयोगाचा आहे? महाराष्ट्रामधली ही, कोकणातली ही सगळी जमीन, ही संपूर्ण जमीन ही खरं तर टुरिझमसाठी इतकी उत्तम जमीन, इतकी उत्तम गोष्ट. तिथे असले प्रकल्प आणताय तुम्ही, लोकांना विचारत नाही तुम्ही. बळजबरीने त्या आमच्या शेतकरी बांधवांच्या जमिनी विकत घेताय तुम्ही, काढताय त्यांच्या जमिनी. कोकणातल्या माझ्या बांधवांना मला फक्त सांगायचंय, अजिबात जमिनी विकू नका या सरकारला.
जोपर्यंत कोकणाच्या हिताचे प्रकल्प जोपर्यंत येत नाहीत महाराष्ट्रात, गरज नाही आहे लोकांची. बाबांनो, हे आज महाराष्ट्राची स्थिती मी तुम्हाला हे फक्त एक पेपर फक्त वाचून दाखवणार आहे. तुम्हाला महाराष्ट्राची परिस्थिती आजची काय आहे आणि हे किती खोटं बोलतायत आणि काय चालू आहे ह्याचा फक्त एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी म्हणून मी फक्त एक छोटासा पेपर वाचून दाखवणार तुम्हाला. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रो, कल्पना असेल ना आपल्याला, आणि स्पेस ॲप्लिकेशन सेंटर या दोन संस्थांनी दिलेला त्यांचा रिपोर्ट आहे. आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे, बघा काय म्हणतायत ते. जे मी 2009 साली जे सतत सांगत होतो की मराठवाड्यामध्ये फिरल्यानंतर मला मिळालेली माहिती काय आहे, आज ते इस्रो सांगतंय. आणि ते असं सांगतंय की महाराष्ट्रामधलं 46% जमीन महाराष्ट्रातली याचं वाळवंटीकरण होतंय, वाळवंट होतोय. आज खास करून हा आपला मराठवाडा आणि हा सगळा जो विदर्भातला भाग आहे, उत्तर महाराष्ट्रातला काही भाग आहे, काही पश्चिम महाराष्ट्रातलाही भाग आहे, हे त्यांना दिसलेले पॅचेस आहेत. आणि त्यांनी असं सांगितलंय की सर्वात जास्ती वाळवंटीकरण जिथे वाळवंट होतोय हा राजस्थानात सर्वात जास्ती घडतोय, अजून वाढतोय. आणि राजस्थान नंतर दुसरं राज्य जे आहे ते महाराष्ट्र राज्य आहे, ज्याच्यामध्ये सर्वात जास्ती वाळवंटीकरण होतंय. म्हणजे जिकडे पाणी नाही. आणि आमचे मुख्यमंत्री सांगतात आम्ही 56,000 विहिरी बांधल्या. एकदा मराठवाड्यामध्ये जा आणि मराठवाड्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल साधारणपणे 1000 फूट खाली पाणी लागत नाही. 1000 फूट. आज जिथे 1000 फूट जिथे जमिनीला पाणी लागत नाही तिकडे आमचे मुख्यमंत्री खोटं सांगतात 56,000 विहिरी बांधल्या म्हणून. आकडा कोणाला द्यायला तयार नाहीत. बस ते नुसते आपले फक्त एकतर्फी चालू आहे, एकतर्फी. फक्त सरकार आकडे सांगणार, वर्तमानपत्रांमध्ये छापून येणार, त्याच्यावरती चर्चा नाही, त्याच्यावरती टीका नाही, त्याच्यावरती कोण बघायला जाणार नाही, शोध पत्रकारिता पण नाही. एरवी कोणाच्याही दरवाजाच्या फटीतनं आपले बघत बसतात. पण आत्ताच्या सरकारबद्दल कोणी काही लिहायला तयार नाही. लिहितील ते थोडंसं लिहितील, संपला विषय. आज या अशा परिस्थितीमधनं महाराष्ट्र चाललेला आहे, अशा परिस्थितीनं देश चाललेला आहे. हा मोदी मुक्त भारत जर करायचा असेल, माझं या देशातल्या सर्व राजकीय पक्षांना आव्हान आहे की सगळ्यांनी एकत्र या, एकत्र लढा यांच्या विरोधात. पण हा भारताला झालेला आजार हा तुम्हाला संपवावाच लागेल. अहो, ज्या नरेंद्र मोदींना गुजरातने एवढं उचलून धरलं, एवढे भरभरून पैसे निवडणुकीसाठी दिले, पहिल्यांदा त्या गुजराती बांधवांचीच पहिली वाट लावली. नोटबंदी केली, मग जीएसटी लावला. आज गुजरातमध्ये मोर्चे निघतायत. आज एक गुजराती बांधव आज नरेंद्र मोदी बद्दल चांगलं बोलायला तयार नाहीये. आज गुजरात मधला जो रिझल्ट आला तो काय सांगतो, हेच सांगतो. 2014 साली ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यानुसार त्या लोकसभेच्या जे वोटिंग झालं, मतदान जे झालं, त्याच्या आकडेवारीनुसार आत्ताच्या विधानसभेला 165 जागा निवडून यायला पाहिजे होत्या भारतीय जनता पक्षाच्या. 165. त्याच भारतीय जनता पक्षाच्या आज 99 जागा आल्या. म्हणजे 165 वरनं 99 वरती आलेत. आणि त्याच गुजरातमध्ये आज काँग्रेस जवळपास 81-82 पर्यंत आली. राष्ट्रवादी काँग्रेसने जर समजा काही जागा लढवल्या नसत्या तर कदाचित 7-8 अजून काँग्रेसच्या वाढल्या असत्या. आज ही परिस्थिती आज जर समजा गुजरातमध्ये जर समजा नरेंद्र मोदींची होत असेल तर विचार करा देशामध्ये आज काय परिस्थिती आहे. आज सर्वच कंटाळलेले आहेत, कारण एवढी आश्वासनं आणि एवढी वचनं आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करून ठेवल्या, प्रत्यक्षात काही होताना दिसत नाहीये. आज या सगळ्या लढ्यासाठी तुम्हाला तयारीला लागावं लागेल, तुम्हाला उभं राहावं लागेल.
निवडणुकांना वेळ आहे, त्याचं पण एक काहीतरी तंत्र सुरू आहे नवीन. कारण निवडणूक आयोगाने सांगितलंय की ते काय ते तुम्हाला मतदान केल्यानंतर जी चिठ्ठी येते ना, तुम्ही मतदान केल्याचं काहीतरी मशीन, काय ते मशीन, ईव्हीएम नाही रे, हा तेच ते, तो कळलं ना तुम्हाला. ते नियमानुसार ज्या वेळेला निवडणुका होतील पुढल्या वर्षी एप्रिलमध्ये, तेव्हा ते मशीन वापरलं जाईल. ते मशीन वापरलं जाऊ नये आणि आत्ताच्याच मशीन्सवरती निवडणुका व्हाव्यात, याच्यासाठी ह्यांचे काहीतरी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये निवडणुका घेण्याचं काहीतरी सुरू आहे. परंतु आत्ता ज्या 3 पोट निवडणुका झाल्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये, त्याने जो फटका बसला त्याने ते माघारी आलेत परत. हे ज्या वेळेला मी या देश म्हणून ज्याला चित्र बघतोय, राज्य म्हणून ज्याला मी चित्र बघतो, हे सरळ साधं सरळ नाही चाललंय. उद्या जर या देशामध्ये जर सत्ता परिवर्तन झालं आणि नोटबंदीची जर चौकशी लागली, तर 1947 नंतरचा या देशातला सगळ्यात मोठा स्कॅम हा नोटबंदीचा बाहेर पडेल. जे बोललं जात होतं ते आज दिसत नाहीये, होतानाही दिसत नाहीये. आणि जे 4 स्तंभ म्हणून आपण ज्यावेळेला बघतो या लोकशाहीचे, त्यातला एक स्तंभ इथे माझ्यासमोर बसलेला आहे. दुसरा स्तंभ आज न्यायदेवता. आज ते सगळ्यांना आज बंद करून ठेवण्यात येत आहे. परत जर उद्या जर समजा यांच्या हातामध्ये जर समजा हे सरकार आलं, हे अजून वाट लावतील लोकांची. जे काँग्रेसच्या काळामध्ये जेलमध्ये गेली माणसं, ते राजा, ती कन्नीमुळी आणि काय 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 कंदमुळं, काय कन्नीमुळी, जे काँग्रेसच्या काळामध्ये जेलमध्ये गेले, ते भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये बाहेर आले. सांगितलं काही नव्हतंच, असा काही गैरव्यवहार झालेलाच नव्हता, असा काही भ्रष्टाचार झालेलाच नव्हता. ती सगळी माणसं बाहेर पडली. काँग्रेसच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडत होत्या त्याच गोष्टी तुमच्याही काळात त्याच गोष्टी घडतायत. नीरव मोदी कसा पळाला, या नीरव मोदीवरती 188 का 288 कोटीचं सीबीआयची केस चालू होती फ्रॉड केल्याची. जर सीबीआयची केस चालू होती 288 कोटीच्या फ्रॉडची, तर नीरव मोदीकडे पासपोर्ट आला कुठून, हा कोणत्या विमानतळावरनं बाहेर पडला, कसा काय बाहेर पडू शकतो माणूस. स्वित्झर्लंडमधल्या कॉन्फरन्समध्ये हा नीरव मोदी, नरेंद्र मोदी आणि आमच्या देवेंद्र फडणवीसांना तिकडे कसा काय भेटतो, का आमच्या लोकांना माहिती नाहीये. ते तिकडे मल्ल्या गेले, तो अजून कोणतरी चोक्सी, हे सगळे हे 11,000 कोटी आणि हे त्यांचे जे काही काय काय अजून काय 56,000 कोटी अजून जे काय काय आकडे येत आहेत, हे आकडे हे आपल्या देशातले पैसे बुडालेले आहेत, हे गेलेले आहेत. आता ते भरायला परत तुमच्या खिशात हात घातला जाणार. त्यावेळेला जागृत राहा. या अशाच घटना घडणार, असेच तुम्ही पिळले जाणार. हे असे वागणाऱ्या लोकांना जोपर्यंत तुम्ही झटका देत नाही, तुम्ही धक्का देत नाही, तोपर्यंत हे घडणार नाही. आज महाराष्ट्राला देखील महाराष्ट्रावरती प्रेम असणारा, मराठी माणसावरती प्रेम असणारा, महाराष्ट्राचा उत्कर्ष बघणारा अशा प्रकारचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभणं गरजेचं आहे. आज ती कर्नाटका बघा, स्वतःच्या राज्याचा झेंडा काढला त्यांनी. ते नाही जुमानत दक्षिणेतील सगळी राज्य, त्यांच्याकडे तो बैलांचा तो काय शर्यत असते का काय असते, जलीकुट्टी, काय जलीकट्टू. त्या जलीकट्टूवरती ज्याला सुप्रीम कोर्टाने ज्याला बंदी आणली बघा, त्यांचे सगळे कलाकार बाहेर पडले. विश्वनाथ आनंद पासून ते त्यांच्या चित्रपटातले सगळे कलाकार पासून सगळे जेवढे जण होते, AR रहमान पासून सगळे जण बाहेर आले, रस्त्यावर आले. नाही झालं पाहिजे, केंद्र सरकार बंद. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय गेला, बाजूला सरला, त्यांनी त्यांची गोष्ट केली. आज आमच्याकडे ज्या वेळेला आमचे सण साजरे करायची वेळ येते, आमचीच लोक आडवी जातात. आज आमच्या लोकांना समजत नाही हा दहीहंडी हा सारखा खेळ. ठीक आहे, त्याच्या सगळ्या गोष्टी त्याची काळजी घेतलीच पाहिजे.
कोणी जखमी होता कामा नये, कोणी दगावता कामा नये, कोणी जाता कामा नये, परंतु तो आजपर्यंतचा पारंपरिक जो काही सण आहे तो या मुंबईमध्ये महाराष्ट्रात साजरा झालाच पाहिजे. आणि हे एक एक गोष्टी या ज्या आपल्या मराठी संस्कृतीच्या ज्या गोष्टी आहेत ना या महाराष्ट्रामधल्या, या एक एक गोष्टी तुम्हाला फक्त बाजूला काढतायत. हे बाजूला काढतायत याचा अर्थ तुमचं अस्तित्व, तुमची ओळख या शहरांवरची, खास करून मुंबईवरची, ही बाजूला करण्याची जी कारस्थानं आहेत, दुर्दैवाने त्याच्यामध्ये आमचीही काही लोक सहभागी होतात मराठी. पण हे कसं चालू आहे? सगळ्यांचे सगळे सण, पारंपरिक सण सगळ्या ठिकाणी साजरे होतात, पण महाराष्ट्रामध्ये ही ज्यावेळेला वेळ येते त्यावेळेला ही सगळी कोर्ट कचेरी आणि सगळ्या गोष्टी आडव्या होतात. आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशी मला फक्त एवढंच सांगायचं, बाबांनो, बेसावध राहू नका. त्या एका अल्लाउद्दीन खिलजी ज्यावेळेला आला त्यावेळेला जो महाराष्ट्र बेसावध राहिला, आमचा राजा रामदेवराव यादव, तो एक बेसावध राहिला. पुढची 350-400 वर्ष महाराष्ट्र हा अंधारामध्ये होता. जोपर्यंत आमच्या छत्रपतींचा जन्म होत नव्हता तोपर्यंत हा महाराष्ट्र इथे अंधारामध्ये होता. आमच्या एका राजाची चूक बेसावध राहिला. आज माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम मराठी बांधवांना मला फक्त एवढंच सांगायचं आहे आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशी, बाबांनो, कृपा करून हात जोडून तुम्हाला सांगतो, बेसावध राहू नका. हे कधी तुमचं अस्तित्व नष्ट करतील तुम्हाला कळणार देखील नाही, तुम्हाला समजणार देखील नाही. याचं कारण त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक अढी आहे, या महाराष्ट्राबद्दल एक अढी आहे. या माझ्या महाराष्ट्रामधले जे संत पुरुष आहेत ज्यांनी या देशाला विचार दिला, देशाला, एका तरी राज्याच्या पाठ्यपुस्तकामध्ये आमच्या छत्रपती शिवाजी महाराज असतील, लोकमान्य टिळक असतील, आमचे स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, आमचे बाबासाहेब आंबेडकर असतील, आमचे ज्योतिबा फुले असतील, कोणातरी बद्दल धडा तरी एक आहे का हो? एखादा छोटासा धडा. ज्या या महाराष्ट्राने या देशासाठी इतकं योगदान दिलेलं आहे त्यांच्याबद्दल वाच्यता देखील नाही कुठच्या पुस्तकांमध्ये. आमच्याकडच्या लोकांनी काय या देशासाठी केलं आणि काय या राज्यासाठी केलं हे अजूनपर्यंत आमची पाठ्यपुस्तकं जर लहान मुलांना जर शिकवून सांगणार नसतील, कोण आपल्या महाराष्ट्राबद्दल चांगलं बोलेल? किमान हे महाराष्ट्रामध्ये तरी झालं पाहिजे. हे सगळे असंख्य विषय आज इथे महाराष्ट्रामध्ये आवासून पडलेले आहेत आणि आमचे मुख्यमंत्री गाणं गात आहेत. माझे आज इथे आलेल्या सर्व पत्रकार बांधवांना, इथे आलेल्या, इथे न आलेल्या पण पत्रकार बांधवांना, टेलिव्हिजन चॅनलचे असतील नाही तर वर्तमानपत्रांमध्ये असतील, जर वर्तमानपत्रामध्ये लिहिता येत नसेल तुमचे वेगळ्या नावाने ब्लॉग सुरू करा, परंतु या सरकारवरती तुम्ही ताशेरे हे ओढले गेलेच पाहिजे. जे चुकीचं आहे हे लोकांसमोर तुम्ही आणलाच पाहिजे. आज सगळ्या गोष्टी जर दाबून राहणार असतील तर याला काही लोकशाही नाही म्हणत, ह्याला काही चांगले दिवस नाही म्हणत, याला काही अच्छे दिन नाही म्हणत. आणि म्हणून या देशाला आणि या महाराष्ट्राला जर चांगले दिवस आणायचे असतील तर खास करून आत्ता मी तुम्हाला एवढंच सांगेन, जागृत राहा, जागृत राहा, जागृत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सभेची सांगता